बऱ्याच दिवसाने हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ केला आणि त्याच्यातच पावसाने सुद्धा हजेरी लावली. नमस्कार मंडळी. आता विघ्नेश आहे ना 8 ते 10 दिवसासाठी घरी आलेला आहे ना. आज सकाळ सकाळीच म्हटला की मम्मी आज नाश्त्यासाठी गुलगुलं बनव आणि मीही विचार केला की असे पदार्थ मुलासनी काय बाहेर खायला भेटत नाही ती बघा. म्हणूनच पटकन मी गुलगुले बनवायला घेतले. आता ह्याला बघा तुमच्याकडे मालपोळी सुद्धा म्हणत असतील पण आमच्याकडे ह्याला गुलगुलेच म्हणते ती. आता रेसिपी तर बघा एकदम सिंपल आहे. तुम्हाला थोडक्यात सांगते. ह्याच्यासाठी ना मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलं. आता गुळ ना मी आधीच पाण्यात विरघळत ठेवला होता आणि त्याच पाण्यामध्ये हे पीठ भिजवलं आणि त्याच्यात थोडीशी वेलची आणि चिमटभर मीठ घातले की आपले हे पीठ तयार होतं. रेसिपी कितीही सोपी असली तरी हा पदार्थ बघा आपण सारखा सारखा बनवत नाही. मी सुद्धा बरेच दिवसांनी हा पदार्थ बनवला. आता विघ्नेशने येताना ना हे मोस्टली का काय हा पदार्थ घेऊन आला होता आणि सिद्धेशला तो खाऊन बघायचा होता म्हणून त्यालाही तो मी दुधात घालून दिला. आता प्रत्येक भागात बघा जसा भाग बदलतो तशा वस्तू पदार्थांची नावही बदलते. तर तुमच्या इकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात ना कमेंट करून नक्की सांगा. नाश्ता होतोय तोपर्यंतच पावसाने सुद्धा हजेरी लावली. तसा बघा कालपासूनच थोडा थोडासा पाऊस होता. चला तर मग तुम्हाला हे गुलगुल्याची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.